हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 मार्च सोमवारी आहे होळी आणि होळीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचं अवश्य पालन करायचं आहे. होळीच्या दिवशी आहे ना, काही नियम पाळावेच, कारण बघा हुताशनी पौर्णिमासुद्धा त्या दिवशी आहे. अत्यंत मोठी पौर्णिमा ही असते आणि होळीच्या दिवशी बघा आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टी ह्या म्हणजे त्याचं दहन करून आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून होळीच्या दिवशी जर तुम्ही काही नियम पाळले, काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत, काही गोष्टी टाळल्या आणि काही गोष्टी आपण करायच्या आहे जेणेकरून आपल्या आयुष्यात भरभरून सुख येईल, तर बघा होळीच्या दिवशी काय आपल्याला करायचं, काही नाही करायचं. आज या व्हिडिओमध्ये मी त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. किंवा बघा हुताशनी पौर्णिमा असते होळी दिवशी. प्रत्येक व्यक्ती आपलं काळ, स्थळ आणि आपल्या परंपरेनुसार होळी साजरी करत असतात. बघा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या अशा पद्धती असतात, पण जवळपास 90% प्रथा ही सारखीच असते. तर बघूया होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. समजा काही कारणास्तव तुम्हाला होळीच्या दिवशी, होळी दहनाच्या दिवशी तुम्ही उपस्थित नसाल. समजा स्त्रीला मासिक धर्म असेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा, समजा दुसऱ्या दिवशी मासिक धर्म संपला आणि त्यानंतर डोक्यावरून न्हाव करून जिथे होळी पेटते तिथे जाऊन होळीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून नमस्कार करून 3 प्रदक्षिणा घालू शकता. यानंतर होळीमध्ये जवस, वाटाणा, गहू, हरभरा यापैकी तुमच्याकडे जे असेल ते होळीच्या अग्नीमध्ये भाजून प्रसादाच्या रूपामध्ये खायचं आहे. अगदी 2-2 दाणे तुम्ही खाल्लं तरी चालेल. याला खूप महत्त्व आहे. यामुळे तुमचे जे काही आजारपण आहेत ते दूर होत असतात. यानंतर होळीची जी राख आहे ती पुरुषांनी आपल्या कपाळाला लावायची, स्त्रीने आपल्या गळ्याला लावायची, कारण यामुळे आयुष्य आणि कीर्ती वाढते. आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात. यानंतर बघा होळीच्या दिवशी कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार ठेवू नका, भावना ठेवू नका. अत्यंत हा महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला या दिवशी आपल्या वाईट गुणांचा त्याग करायचा असतो आणि कोणावरती रागराग करू नका, चिडचिड करू नका. तर हा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आता बघा या दिवशी आपण जर कोणाबद्दल वाईट विचार केले तर आपल्या बाबतीतसुद्धा वाईट घडण्याची शक्यता असते. यानंतर बघा होळीच्या दिवशी घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याच्या स्पर्श करून लहानांनी नमस्कार करायचा. मग आपल्या घरात जे काही मोठे लोक असतील म्हणजे आपल्या आईवडिलांच्या पाया पडायचं, आपल्या आईवडील असतील त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या पाया पडायचं, आपल्या मुलांनी आपल्या आईवडिलांच्या पाया पडायचं, आजी आजोबांच्या पाया पडायचं. अशा प्रकारे अंगठ्याला स्पर्श करून पाया पडायचं आहे. यानंतर होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंगा, जायफळ हे काळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला खिशामध्ये ठेवायचं आणि होळी पेटवणार आहे 7 वाजता, 7:30 वाजता. अर्धा तास आधीच तुम्हाला पिवळी मोहरी, लवंगा, जायफळ आणि काळे जे तीळ आहेत ते कापडामध्ये ठेवून ते खिशात ठेवायचं आणि होळी पेटल्यानंतर, पूजा झाल्यानंतर ते पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे. हे केल्यामुळे तुमच्यावरती जर काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झाला असेल, करणीबाधा असेल, तर तो दूर होईल आणि तुमच्या वरती कोणताही वाईट शक्तींचा प्रभाव राहणार नाही. यानंतर बघा होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका, गोमूत्र टाका किंवा पंचगव्य टाका. याने तुम्ही अंघोळ करायची आहे. कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे आणि त्यामुळे मोठ्यात मोठी जी आपल्याकडून पापं झालेली असतील किंवा आपल्याला नजर झालेली असेल तर ते दूर होते. नंतर बघा होळीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आणि त्यानंतर बघा
आपला मुख्य दरवाजा आहे तो छान स्वच्छ करा, जाळी जळमाटं ठेवू नका. व्यवस्थित आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे, कारण या दिवशी पौर्णिमा आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस माता लक्ष्मीच्यासाठी समर्पित असतो आणि म्हणूनच होळीची राख जी आहे ती दुसऱ्या दिवशी आपल्याला होळी पेटवतो त्यावेळेस जवळपास जास्त वेळ 10-12 तास तरी ती गरम असते. तर होळीच्या दिवशी जर जमलं तर तुम्हाला ती राख घेऊन या, नाही तर मग दुसऱ्या दिवशी ती राख आपल्या घराच्या चारी कोपऱ्याला टाकायची आहे. यामुळे वास्तुदोष संपतात. नक्की चारी दिशेला घराच्या कोपऱ्यामध्ये न विसरता ही राख टाकायची आहे आणि नंतर हीच होळीची राख तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये तुम्ही पैसे वगैरे ठेवता तिथे ठेवायचं. त्यामुळे तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. आणि बघा, बरेचसे असे लोक असतात ज्यांना होळी खेळायला अजिबात आवडत नाही. म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन किंवा रंग खेळले जातात. तर हे रंग खेळण्यामागे एक शास्त्रीय कारण, धार्मिक कारणसुद्धा आहे. हे रंग खेळल्यामुळे नकारात्मकता जी आहे ती दूर जाते आणि म्हणून ज्यांना खेळायला आवडत नाही त्यांनी फॉर्मॅलिटी म्हणून थोडासा रंग 2 बोटं तरी लावायचा आहे. कुटुंबियासोबत तरी तुम्ही नावाला लावला कलर तरी चालेल. यानंतर बघा, होळीच्या दिवशी थोडासा देवांना देखील होळीचा रंग अर्पण करायचा आहे. बऱ्याचशा दिवशी बघा होळीच्या दुसऱ्या दिवशीच होळी खेळली जाते. हे नक्की लक्षात ठेवा. होळीच्या दिवशी गोड पदार्थ तयार करून देवांना नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर आपण प्रसाद खायचा आहे. तसेच होळी कशी साजरी करायची याबद्दलचा देखील डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती आपल्या टाकणार आहे. यानंतर बघा, काय करायचं, अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत आणि या चुका आपल्याला करायच्या नाही. होळी पेटवताना आपल्याला आंबा, पिंपळ, वडाचं लाकूड जे आहे तर ते वापरायचं नाही. हे लाकूड जाळल्यामुळे नकारात्मकता जी आहे ती वाढते. यामागे सायंटिफिक रिझन असं आहे की या महिन्यांमध्ये या तिन्ही झाडांची पानगळती सुरू झालेली असते आणि या झाडांची लाकडं यामुळे वापरू नये, हे यामागचं सायंटिफिक रिझन आहे. आणि धार्मिक रिझन सांगायला गेलं तर नकारात्मकता ही झाडं शुभ असल्यामुळे नकारात्मकता वाढते आणि होळी हे जळत्या शरीराचं आपण प्रतीक मानतो. म्हणून होळीमध्ये ही लाकडं आपल्याला वापरायची नाहीत. तर होळीमध्ये उंबर, एरंडाचं लाकूड हे आपण वापरू शकतो. तसेच या दिवशी आपल्याला बाजारामध्ये देखील विकत लाकडं मिळतात. आपण वृक्ष वगैरे तोडू शकत नाही, त्यामुळे आपल्याला याची काळजी घ्यायची. यानंतर होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. हे तुम्हाला मी आधीच सांगितले. नक्की तुम्ही न विसरता देवाचा, आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. तसेच होळीच्या दिवशी घरातील स्त्रीचा अपमान करू नका, कारण होळीची जर तुम्ही कथा ऐकली तर होलिका मातेचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. याचंसुद्धा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. आता बघा, त्यामुळे होळीच्या दिवशी आपल्या घरातील स्त्रीचा, मुलीचा अपमान करू नये. नवविवाहित महिलांनी जी होळीची अग्नी आहे तर ती पाहू नये असं म्हटलं जातं, कारण ती बघितल्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनामध्ये, पतीच्या आयुष्यामध्ये त्रास, अडचणी यायला सुरुवात होते. आणि बघा, यासोबतच बघा, तुम्ही आईवडिलांचं एकुलतं एक अपत्य असाल तर होळी पेटवू नका. असं करणं अशुभ मानलं जातं. तर या ज्या काही गोष्टी आहेत तर बघा, होळीच्या दिवशी कोणाला उसणं देऊ नका. घरामध्ये भांडणं, कटकटी होणार नाही याची काळजी घ्या, कारण बघा, प्रत्येक दिवस हा शुभ असतो आणि अशा दिवसामध्ये जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर आपल्याला त्या गोष्टींचा सामना करावा लागतो, वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. म्हणून होळी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून घरामध्ये आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, नियमांचं पालन करायचं आहे. तर नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले
तर हे 100% नियम पाळले जातीलच. तर बघा, ही होळीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळींसोबत, परिवारासोबत शेअर करा. त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया. आणि हो, अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.